नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री आरडे व्ही एम दादा पाटील महाविद्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्र हो, 12वी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये भारतीय नाणे बाजाराची संरचना समजावून घेत असताना नाणे बाजाराचे वर्गीकरण 2 गटामध्ये केलं जातं. एक संघटित क्षेत्र आणि 2 असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह यांचा समावेश होतो. यापैकी आज आपण व्यापारी बँका या व्यापारी बँकांच्या काही व्याख्या आणि व्यापारी बँकांची कार्य याची माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, व्यापारी बँकांच्या व्याख्यांचा विचार करत असताना काही महत्त्वाच्या व्याख्या आपण आज पाहणार आहोत. यामध्ये भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार जी व्याख्या करण्यात आलेली आहे त्या व्याख्येचा विचार करता बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. या व्याख्येवरून बँकेची असणारी जी काही कार्य आहेत, मूलभूत कार्य आहेत, ती कार्य या व्याख्येमधून स्पष्ट होतात. मुळात बँकांची स्थापना ही ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देण्याच्या भूमिकेतून झालेली आहे. दुसरी व्याख्या प्राध्यापक केर्नक्रॉस यांनी केलेली. केर्नक्रॉस यांच्या मते पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. काय म्हटले त्यांनी? पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात, अशी व्याख्या प्राध्यापक केर्नक्रॉस यांनी केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, या व्याख्यांचा विचार करता या दोन्ही व्याख्या व्यापारी बँकांकडून केली जाणारी जी कार्य आहेत त्या कार्यांवर प्रकाश टाकतात. मग व्यापारी बँकांकडून कोणती कार्य केली जातात त्या कार्यांची माहिती पाहणं गरजेचं आहे. व्यापारी बँकांच्या कार्याची माहिती पाहत असताना पहिलं काम आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय. या ज्या ठेवी आहेत या ठेवी बचतीमुळे तयार होतात. या ठेवींचे 2 प्रकार आहेत. एक मागणी ठेवी आणि 2 निश्चित कालावधीसाठी ठेवी. पैकी मागणी ठेवी म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. मागणी ठेवींचा विचार करता मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. काय म्हटले पहा? मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. या ठेवी बचत ठेवीच्या स्वरूपात आहेत. मागणी ठेवी आणि चालू ठेवी
या बचत ठेवीच्या स्वरूपात आहेत. मागणी ठेवींचा पहिला प्रकार म्हणजे चालू ठेवी. चालू ठेवी कशाला म्हटलंय? तर खातेदारास ठेव खात्यातील रक्कम बँकेच्या वेळेत दिवसातून कितीही वेळा काढता येते किंवा भरता येते. त्या ठेवीस चालू ठेवी असे म्हणतात. म्हणजे ज्या ठेव खात्यातील रक्कम बँकेच्या वेळेत दिवसातून कितीही वेळा काढता येते किंवा भरता येते त्या ठेवीस चालू ठेवी असे म्हणतात. चालू ठेव खाते सर्वसामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि विश्वस्त मंडळाकडून ठेवल्या जातात. काय? चालू ठेव खाती ही प्रामुख्याने व्यापारी, सार्वजनिक संस्था, विश्वस्त मंडळ यांच्याकडून उघडले जाते. चालू ठेवी खातेदारांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते. म्हणजे जे चालू ठेव खातेदार आहेत त्या चालू ठेव खातेदारांना त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी बँकेकडून दिली जाते. त्याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं जातं. मागणी ठेवीचा दुसरा प्रकार म्हणजे बचत ठेवी. खातेदारास ठेव खात्यातील रक्कम आठवड्यातून 2 ते 3 वेळा काढता येते. त्या ठेवीस बचत ठेवी असे म्हणतात. बचत ठेवी या प्रामुख्याने पगारदार वर्ग, छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. या ठेवीवर बँकांकडून दिलं जाणारं व्याज हे कमी असतं. ठेवींचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे निश्चित कालावधीसाठी ठेवी. निश्चित कालावधी ठेवी या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवींमध्ये आवर्ती ठेवी व मुदतबंद ठेवी यांचा समावेश होतो. आवर्ती ठेवींचा विचार करता आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना दिली जाते. या ज्या ठेवी आहेत या ठेवी अल्प उत्पन्न गटातील लोकांना नियमितपणे बचत करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बँका आवर्ती ठेव खात्यात ठेवी स्वीकारतात. आवर्ती ठेवीवर व्याजही चांगले मिळते. निश्चित कालावधी ठेवींचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मुदतबंद ठेवी. मुदत ठेवी या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेव खात्यामध्ये असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. या ठेवीवर दिला जाणारा व्याजदर हा तुलनेने अधिक असतो. कारण या ज्या मुदतबंद ठेवी आहेत या मुदतबंद ठेवी ठराविक कालावधीनंतर काढल्या जात असल्यामुळं या ठेवींचा उपयोग बँकांना कर्ज देण्यासाठी करता येतो. म्हणून बँका मुदत ठेवींवर इतर ठेवींच्या तुलनेत अधिक प्रमाणात व्याज देतात. ठेवी स्वीकारणे या कार्याचा विचार केल्यानंतर व्यापारी बँकांचं दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे कर्ज देणे. व्यापारी बँका ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवीचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी करतात. व्यापारी बँका ठेवीदारांकडून ज्या ठेवी स्वीकारतात त्या ठेवींचा वापर गरजूंना
कर्ज देण्यासाठी करतात. बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणासाठी कर्ज पुरवठा करत असतात. हे कर्ज विविध प्रकारचे असते. या कर्जाचं वर्गीकरण कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत, हुंडा वटविणे अशा विविध प्रकारांमध्ये केले जाते. बँकांकडून ही दिली जाणारी कर्ज अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी दिली जातात. बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजाचा दर अधिक असतो. म्हणजेच कालावधीनुसार बँकांचे कर्जावरील व्याजाचे दर हे ठरलेले असतात. याशिवाय बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत, हुंडा वटविणे इत्यादी सुविधा देखील पुरवितात. रोख कर्ज हे व्यापारी बँकांकडून कोणत्याही ग्राहकाला दिली जातात. तारणाच्या आधारावर कर्जदार आपल्या खात्यातून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम काढू शकतो. केवळ कर्ज खात्यातून काढलेल्या रकमेवरच व्याजाची आकारणी बँकांकडून केली जाते. अधिकर्ष सवलत हा जो कर्जाचा प्रकार आहे, अधिकर्ष सवलत या कर्जाचा विचार करता हे कर्ज बँकेच्या चालू खातेधारकांनाच मिळतं. आपल्या खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची सवलत बँकांकडून दिली जाते. व्यापारी बँका आपल्या खातेधारकांना अधिकर्ष सवलतीची कमाल मर्यादा ठरवून देतात. या सवलतीवर आकारला जाणारा व्याजदर हा कमी असतो. याशिवाय बँका हुंडा वटविण्याचं काम देखील करतात. भविष्यात परतफेड करण्याच्या आश्वासनावर दिल्या जाणाऱ्या कर्जाला हुंडा वटविणे असे म्हणतात. व्यापारी बँका हुंडा वटविण्याच्या कार्याकरिता कमिशन घेतात. हुंड्यांची मुदत संपल्यावर बँका ज्याने हुंडी स्वीकारलेली आहे अशा कर्जदाराच्या बँकेकडून प्रत्यक्ष स्वरूपात रक्कम वसूल करू शकतात. अशा पद्धतीनं बँकांकडून जी कर्ज दिली जातात ती रोख कर्ज, अधिकर्ष सवलत, हुंडा वटविणे या स्वरूपाची असतात. कर्ज देणे या कार्याबरोबरच व्यापारी बँकांना काही सहाय्यक कार्य देखील करावी लागतात. म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या कार्याला सहाय्यक अशी कार्य व्यापारी बँकांकडून केली जातात. सर्वसाधारणपणे आपल्या खातेदारांसाठी व्यापारी बँकांकडून पुढील सहाय्यक कार्य केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने निधी हस्तांतरण करणे, म्हणजेच व्यापारी बँका पैशाचं हस्तांतरण करण्याचं काम करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका देशातून दुसऱ्या देशात बँका पैशाचं हस्तांतरण करतात. व्यापाऱ्यांना या सुविधेचा जास्त उपयोग होतो. बँका निधी हस्तांतरण करण्यासाठी तार, मेल, डिमांड ड्राफ्ट यांचा वापर करतात. म्हणजे यांचा उपयोग करून पैशाचं हस्तांतरण बँकेकडून केलं जातं. निधी हस्तांतरणाबरोबरच व्यापारी बँका ग्राहकाच्या वतीनं म्हणजेच खातेदाराच्या वतीनं रकमा जमा करण्याचं काम करतात. म्हणजेच ग्राहकाच्या वतीनं ग्राहकांनी दिलेल्या सूचनेनुसार धनादेश, धनाकर्ष, ड्राफ्ट, धनाकर्ष म्हणजेच ड्राफ्ट, व्याज,
लाभांश, बिले, भाडे, वचनचिठ्ठ्या इत्यादी गोळा करण्याचं काम व्यापारी बँकांकडून केलं जातं आणि या कामाच्या बदल्यात बँका काही प्रमाणात सेवा शुल्क आकारतात. ग्राहकांच्या रकमा जमा करण्याबरोबरच ग्राहकांच्या वतीनं प्रासंगिक देणी देण्याचं काम देखील व्यापारी बँकांकडून केलं जातं. म्हणजेच खातेदाराच्या वतीनं बँक विम्याचे हप्ते, भाडे, वीज बिल, दूरध्वनी बिल, कर इत्यादी देणी देतात. यासाठी देखील बँकांकडून सेवा शुल्क आकारले जाते. याशिवाय परकीय चलनाचा व्यवहार करण्याचं काम देखील व्यापारी बँकांकडून केलं जातं. म्हणजे काही बँकांमध्ये विदेशी चलन व्यवहारासाठी स्वतंत्र विभाग असतो. एका चलनाचे दुसऱ्या चलनात परिवर्तन करण्याची सुविधा व्यापारी बँका उपलब्ध करून देतात. विदेशी विनिमय व्यवहारात बँका नफा कमवितात. आपल्या देशात या कार्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं. परकीय चलनाचा व्यवहार करण्याबरोबरच व्यापारी बँकांकडून आपल्या खातेदारांसाठी सुरक्षित ठेव कप्पा ही सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे मौल्यवान वस्तू असतील, मौल्यवान वस्तूबरोबरच काही महत्त्वाची कागदपत्रं असतील, ती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांकडून सुरक्षा कप्प्यांची सुविधा दिली जाते. त्यासाठी बँकेत असा स्वतंत्र विभाग असतो, ज्या विभागामध्ये भाड्याने दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या सुरक्षा कप्प्यांची लॉकर सुविधा असते. बँकेच्या या कार्याबद्दल बँकांकडून भाडं आकारलं जातं. सुरक्षित कप्प्याला भाडं म्हणून विशिष्ट रक्कम बँकेला खातेदारांनी देणं बंधनकारक असतं. याशिवाय व्यापारी बँका खातेदारांसाठी डीमॅट खाते सुविधा देखील उपलब्ध करून देतात. म्हणजे ग्राहकांना, जे ग्राहक गुंतवणूकदार शेअर्सच्या खरेदी विक्रीशी संबंधित असतात, त्यांना या खात्याचा फायदा होतो. गुंतवणूकदाराला स्वतःचे डीमॅट खाते उघडावे लागते. शेअर्सच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंद ही प्रामुख्याने या खात्यामध्ये केली जात असते. विशिष्ट कालावधीचे शेअर्स खरेदी विक्रीचे विवरणपत्र खातेदाराला त्या ठिकाणी बँकेकडून दिलं जातं. अशी विविध, याशिवाय इंटरनेट बँकिंग सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा देखील व्यापारी बँकांकडून खातेदारांसाठी उपलब्ध करून दिली जाते. अशी सहाय्यक कार्य व्यापारी बँकांना आपल्या खातेदारांसाठी करावी लागतात. सहाय्यक कार्याबरोबरच व्यापारी बँकांचं आणखी एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे पतनिर्मिती करणे. पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचं महत्त्वाचं कार्य आहे. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतनिर्मिती करत असतात. व्यापारी बँका या प्रामुख्याने मागणी व मुदत ठेवींपैकी रोख राखीव निधीच्या गरजेची पूर्तता केल्यानंतर शिल्लक राहणारी जी रक्कम आहे, ती रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात आणि कर्ज देताना कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा करतात. म्हणजेच व्यापारी बँका प्राथमिक ठेवीतून कर्जे देतात व कर्ज देताना दुय्यम ठेवी निर्माण करतात आणि त्यातूनच पतपैशाची निर्मिती होत असते. व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती कशी करतात हे आपणाला पुढील उदाहरणाच्या आधारे, तक्त्याच्या आधारे स्पष्ट करता येतं. समजा बँकेकडे
10,000 रुपयांच्या प्राथमिक ठेवी आहेत. या तक्त्यामध्ये ए बँकेकडे 10,000 रुपयांच्या प्राथमिक ठेवी आहेत. त्यातून बँका 20% रक्कम स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवून उरलेली 80% रक्कम ही कर्ज देण्यासाठी वापरतात. 80% रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. म्हणजे 10,000च्या 20% रक्कम म्हणजे 2,000 रुपये रोख ठेवून 8,000 रुपये व्यापाऱ्यांना कर्जाऊ देण्यासाठी वापरले जातात. व्यापारी 8,000 रुपयाचा चेक ब बँकेत जमा करतात. ब बँक जमा झालेल्या 8,000 रुपयामधून 20% रक्कम स्वतःजवळ म्हणजे 1,600 रुपये स्वतःजवळ ठेवून 6,400 रुपये कर्ज देण्यासाठी वापरतात. 6,400 रुपयाचा चेक क बँकेत जमा केला जातो. क बँक यातील 20% रक्कम म्हणजे 1,280 रुपये स्वतःजवळ ठेवून उरलेली रक्कम 5,120 रुपये कर्जाऊ देतात. सदर रक्कम कर्जदार ड बँकेत जमा करतो. ड बँक खात्यातील 1,024 रुपयाची रोख रक्कम बाजूला ठेवून शिल्लक रक्कम म्हणजे 4,096 रुपये कर्ज देण्यासाठी वापरतात. कर्ज देण्याची ही प्रक्रिया अशा टप्प्याला येऊन थांबते की शेवटच्या बँकेला प्राथमिक ठेवी म्हणून इतकी अल्प रक्कम मिळते की त्या रकमेतून कर्ज पुरवठा करणे त्यांना शक्य होत नाही. अशा पद्धतीनं व्यापारी बँका पतनिर्मिती करण्याचं काम करतात. पतनिर्मिती करणे हे देखील व्यापारी बँकांचं महत्त्वाचं कार्य आहे. पतनिर्मितीची प्रक्रिया कशी चालते हे या ठिकाणी या सूत्राच्या साहाय्यानं आपणाला स्पष्ट करता येते. पतनिर्मितीच्या कार्याबरोबरच संघटित क्षेत्रातील नाणे बाजारातील संघटित क्षेत्रातील सहकारी बँकांची भूमिका देखील महत्त्वाची असते. मग सहकारी बँकांविषयी माहिती पाहत असताना भारतात 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यानुसार सहकारी बँका अस्तित्वात आल्या आहेत. सहकारी बँका स्थानिक लोकांच्या कर्जाची गरज भागवून व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना पूरक ठरतात. या बँका प्रामुख्याने अल्प मध्यम उत्पन्न गटातील लोकांना बँकिंग गरजा पूर्ण करतात. भारतात सहकारी बँकिंग क्षेत्राची असणारी जी रचना आहे ती रचना त्रिस्तरीय स्वरूपाची आहे. त्रिस्तरीय स्वरूपाची म्हणजे त्या ठिकाणी प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करण्याचं काम करतात. जिल्हा मध्यवर्ती बँका दुसऱ्या स्तरावर म्हणजेच ग्रामीण व नागरी भागात जिल्हा मध्यवर्ती बँका पतपुरवठा करण्याचं काम करतात. तर राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक ही त्या ठिकाणी राज्य स्तरावर पतपुरवठा करण्याचं काम करते. या सहकारी पतपुरवठा संस्थांची असणारी जी रचना आहे या आकृतीद्वारे आपणाला स्पष्ट करता येते. आकृतीमध्ये प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण व नागरी बँका, राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक त्यालाच शिखर बँक असं म्हटलं जातं. या बँकांकडून ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा करण्याचं काम केलं जातं. या ठिकाणी आज जो भाग शिकून झालेला आहे त्याच्यावर आधारित खाली प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत.
आणि उत्तरं लिहिल्यानंतर ते सबमिट करायचं आहे. आज या ठिकाणीच आपण थांबूया. धन्यवाद.